ठाणे महानगरपालिका क्षेत्रात नालेसफाईची कामं अर्धवट असल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे महानगर संघटक महेश कदम यांनी अनोखं आंदोलन केलं. नालेसफाईच्या नावाखाली केवळ हात की सफाई सुरू असल्याचा आरोप करत थेट नाल्यात ते उतरले. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना देखील अनेक ठिकाणी गाळ आणि कचरा तसाच असल्याचा दावा त्यांनी केला. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पावसाळ्यात नागरिकांना पाणी तुंबण्याचा त्रास सहन करावा लागतो असं देखील त्यांनी सांगितलं. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झालं होतं. महापालिकेने नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी महेश कदम यांनी केली. सफाई हात की सफाई ठेकेदारची कमाई. बघा, दरवर्षी नाल्याचा झोल हा दरवर्षी होत असतो. नाले सफाईचा झोल हा दरवर्षी होत असतो. ठेकेदार गडगंज श्रीमंत होतो. मी पुन्हा सांगतो, हा चंदनवळीचा नाला हा डायरेक्ट खाडीला मिळतो. किमान 400-500 घरांच्या बरोबर बाजूला असलेला नाला आहे. दरवर्षी काही आमच्या आपल्या कुटुंबातील नागरिकांना त्या नाल्या पुरामुळे नाल्याच्या पाण्यामुळे तिथल्या लोकांचं नुकसान होत असतं. या वर्षी तर ह्या ठेकेदारांनी कहरच केलाय. पहिलाच लॉट त्यांनी हा गाळाचा उभा केलाय. एवढा बोलतो गाळ निघाला, ह्याच्यामुळे गाळ नाही आहे. मी आज स्वतः खाली उतरून दाखवणार की गाळ अजून किती आतमध्ये रुतलेला आहे ते.